So welcome back and very good evening to all. Today we are going to learn simple present tense. Simple present tense. पहा सिंपल प्रेझेंट लक्षात कसं ठेवायचं आहे तर सिंपल प्रेझेंट म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे काय सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात रिपीटेड ॲक्शन आणि ज्यावेळेस आपला इंग्रजी बोलताना रिपीटेड ॲक्शन सांगायच्या त्यावेळेस लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा सिंपल प्रेझेंटमध्ये यामध्ये असतात रिपीटेड ॲक्शन्स आणि रिपीटेड ॲक्शन सांगायच्या झाल्या की आपण सरळ सरळ सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करणार. जसं की आपण दररोज शाळेला जातो रिपीटेड ॲक्शन आहे किंवा तुम्ही म्हटले वर्षातून मी 2दा अमेरिकेला जातो इथं सुद्धा रिपीटेड ॲक्शन आहे कारण वर्षामध्ये रिपीट होणारी ॲक्शन आहे. म्हणजे ज्याही ठिकाणी रिपीटेड ॲक्शन्स येतात तिथं लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा आहे. तुम्हाला म्हणायचं आहे दररोज आम्ही होमवर्क लिहितो तर रिपीटेड ॲक्शन आहे, दररोज अभ्यास करतो रिपीटेड ॲक्शन आहे. म्हणजे जिथं सरळ सरळ रिपीट होणाऱ्या ॲक्शन्स आहेत पुन्हा पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा आहे. तुम्हाला म्हणायचं मी दररोज सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, चहा पितो, नाश्ता करतो, शाळेला जातो, लेक्चर्स अटेंड करतो, रिपीटेड ॲक्शन आहेत. त्याचबरोबर जिथं युनिव्हर्सल ट्रूथ आहे युनिव्हर्सल ट्रूथमध्ये जसं की ज्याला आपण टाळूच शकत नाही आहेत जसं आपण पाहितलं सूर्य पूर्वेला उगवतोय तर रिपीट ॲक्शन आहे. दररोजच पूर्वेला उगवतोय पश्चिमेला मावळतोय इथं रिपीटेड ॲक्शन आहे. तुम्ही म्हणले युनिव्हर्सल ऑफ ट्रूथमध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही सुद्धा कशी आहे रिपीटेड ॲक्शन आहे. किंवा तुम्ही म्हणले ती विकेंडला बाजारला जाते तर दर विकेंडलाच काय व्हायला लागली आहे ती बाजारला जाते म्हणजे इथं रिपीटेड ॲक्शन आहे. मग रिपीटेड ॲक्शन दर दिवसाची रिपीटेड ॲक्शन असो, कधीतरी रिपीट होणारी ॲक्शन असो, वर्षाला रिपीट होणारी ॲक्शन असो, वर्षातून 2दा-3दा रिपीट होणारी ॲक्शन असो, लक्षात ठेवायचं जिथं रिपीटेड ॲक्शन आहे तिथं सिंपल प्रेझेंट टेन्सचाच यूज करून आपण इंग्रजी बोलायचं आहे. आता रिपीटेड ॲक्शन नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते जसं की जनरल फॅक्ट्स आहेत. जनरल फॅक्टमध्ये आपण म्हणू शकतो जसं की जनरल फॅक्टमध्ये हत्ती जो आहे तो 60 ते 70 वर्ष जगतो तर ॲन एलिफंट लिव्स फॉर 60 to 70 इयर्स हे काय जनरल फॅक्ट आहे. किंवा कुठलाही फॅक्ट असेल तुम्ही तिथं सिंपल प्रेझेंट यूज करायचं आहे. आता जसं की तुम्ही म्हणले वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळायला सुरुवात होते तर इथं काय आहे हे सायंटिफिक रिझन आहे किंवा इथं फॅक्ट आहे. जे फॅक्ट आहे इथंही सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. काय काय लक्षात ठेवायचं रिपीटेड ॲक्शन आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. जनरल फॅक्ट असो की कुठलंही ट्रूथ असो जे बदलता येत नाही आहे सरळ सरळ तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. जसं वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस आहे तर हे काय एक ट्रूथ आहे यामध्ये बदल करता येत नाही आहे. किंवा आपण म्हटलं हत्ती हा 60 ते 70 वर्ष जगतो हे फॅक्ट आहे जनरल ट्रूथ आहे किंवा जनरल फॅक्ट आहे ज्याला आपण टाळू शकत नाही आहेत किंवा ज्यामध्ये बदल करू शकत नाही जे आहे ते आहे. किंवा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. युनिव्हर्सल ट्रूथ कशाला म्हटलं जातं ज्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते ना तर हा काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे. सूर्य पूर्वेला उगवतोय ना युनिव्हर्सल ट्रूथ आहे यामध्ये कधी बदल होणार नाहीत समजून घ्यायचं सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. आता त्याचबरोबर कॉमेंट्री असेल क्रिकेट कॉमेंट्री आहे तर यामध्ये हमेशा सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. जसं की आपण म्हटलं विराट हिट्स अ बॉल फॉर 6 विराट हिट्स अ बॉल फॉर 6 ॲक्च्युली इथं काय पास्ट असायला पाहिजे परंतु कॉमेंट्रीमध्ये प्रेझेंट यूज केला जातो. विराटनं 6ला बॉल मारला बरोबर आहे म्हणजे विराटनं बॉल मारला तो 6 गेलेला आहे तर तुम्ही काय म्हणाल विराट हिट्स अ बॉल फॉर 6. कॉमेंट्री आली तर साहजिकच आहे तिथं सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही यूज करणार आहेत. त्याचबरोबर आता कुठलाही स्केड्यूल असेल स्केड्यूल म्हणजे वेळापत्रक जसं की तुमच्या शाळेचं असेल तर तुम्ही म्हणाल आवर स्कूल ओपन्स ॲट 9 AM 9 वाजता शाळा उघडते स्केड्यूल आहे वेळापत्रक आहे. किंवा द ट्रेन लिव्ज
ॲट 7 PM, 7 वाजता ट्रेन निघते. हे काय वेळापत्रकाचा भाग आहे. तर वेळापत्रकाचा भाग असेल तरी सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचा. पण वेळापत्रक आहे ना, हे रिपीटेड ॲक्शन आहे, बरोबर आहे. जसं की शाळा दर दिवशीच काय व्हायली 9 वाजता चालू व्हायली. ट्रेन जी आहे ती दर दिवशीच कितीला सुटायली आहे 7 वाजता सुटायली आहे. तर या ठिकाणी आहेत रिपीटेड ॲक्शन्स. तर जिथं रिपीटेड ॲक्शन्स आहेत सरळ सरळ सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. मग आता या सगळ्यावरून लक्ष ठेवायचं काय की 99% जे सेंटेन्सेस असतात सिम्पल प्रेझेंटचे ते रिपीटेड ॲक्शन्सवर असतात. मला म्हणायचं मी आठवड्यातून 2दा गावी जातो, रिपीट आहे, आठवड्याला रिपीट आहे. त्याचबरोबर तुम्ही म्हणले ती महिन्यातून एकदा अमेरिकेला जाते, रिपीट आहे. रिपीटेड किंवा ट्रेन 7 वाजता निघते, रिपीट ॲक्शन आहे. शाळा 9 वाजता उघडते, रिपीट ॲक्शन आहे. किंवा तुमच्या डेली रुटीन आहे. डेली रुटीन म्हणजे जसं की तुम्ही सकाळी उठताय, आंघोळ करताय, त्याचबरोबर नाश्ता करताय, चहा पिताय, शाळेला जाताय, अभ्यास करताय, घरी वापस येताय, त्याचबरोबर संध्याकाळी पुन्हा 10-11 वाजता झोपताय. तर हे रिपीट ॲक्शन्स आहेत. आणि जेवढे रिपीट ॲक्शन्स आहेत समजून घ्यायचं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. काय काय लक्षात ठेवा, रिपीटेड ॲक्शन आल्या की सिम्पल प्रेझेंट आहे. कुठलंही ट्रूथ सांगायचं आहे, सिम्पल प्रेझेंट आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सल ट्रूथ जे कधीच टाळता येत नाही आहे, सिम्पल प्रेझेंट आहे. कुठलंही वेळापत्रक आहे, लक्षात ठेवायचं सिम्पल प्रेझेंट आहे. आणि कॉमेंट्री आहे क्रिकेटची वगैरे किंवा कुठल्याही मॅचची असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करावा लागतो त्या ठिकाणी. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं, न्यूज हेडलाईन ही मोस्टली काय असते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असते. ॲक्च्युली घटना घडून गेली आहे, बरोबर आहे, न्यूजमध्ये, परंतु न्यूजची हेडलाईन कशामध्ये लिहिली जाते सिम्पल प्रेझेंटमध्ये. तर एवढे युसेजेस किंवा युजेस कशाचे आहेत सिम्पल प्रेझेंट टेन्सचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हटलं की रिपीट होणाऱ्या ॲक्शन्स येणार आहेत. आणि जिथेही रिपीट होणाऱ्या ॲक्शन्स येणार आहेत सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचं आहे. आता पहा सिम्पल प्रेझेंटचं स्ट्रक्चर कसं बनतं. आपण काय करूया, V1, V2, V3, V4 आणि V5 असे 5 फॉर्म्स तयार करूया. आता V1 गो, सेकंड फॉर्म आहे वेंट, V3 आहे गॉन, V1 ला ING लावा, V4 तयार होईल, हे समजण्यासाठी असतं. आणि V1 ला यस किंवा ES प्रत्यय लावा, V5 तयार होईल. आता सिम्पल प्रेझेंटमध्ये V2, V3 किंवा V4 यापैकी कशाचाही यूज केला जात नाही. सिम्पल प्रेझेंटमध्ये यूज केला जातो V1 आणि V5. म्हणजे V1 म्हणजे ज्या वर्बला यस किंवा ES प्रत्यय नाही आहे ते V1 आणि ज्या वर्बला यस किंवा ES प्रत्यय ते आहे V5. इथपर्यंत क्लिअर व्हायला आहे, ओके. आता V1 कधी वापरायचं, आय असल्यास किंवा अनेक वचनी करता असल्यास. V1 कधी यूज करायचंय, आय असल्यास किंवा अनेक वचनी करता असल्यास. आणि V5 कधी यूज करायचंय, एक वचनी करता असल्यास. बस एवढंच आहे. मग स्ट्रक्चर तयार होईल. सब्जेक्ट घ्यायचं, सुरुवातीला येईल सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर V1 किंवा V5. V1 कधी यूज करायचंय, आय किंवा अनेक वचनी करता असल्यास. V5 कधी यूज करायचंय, ज्यावेळेस एक वचनी करता असेल. आणि V5 म्हणजे काय आहे तर वर्बला यस किंवा ES प्रत्यय. पुढं ऑब्जेक्ट म्हणा की अदर वर्ड्सला. मराठीमध्ये त बाराखडी फॉलो होते हमेशा. शेवटी काय येते त बाराखडी, तो, ती, ते, ता, त असं. जसं की विद्यार्थी क्लासला येतात, ती अभ्यास करते, तो वेळेवर जेवण करतो, ते दररोज अभ्यास करतात, ते डेली क्लासला जातात, आम्ही एकमेकांशी डिस्कस करतो. तर तो, ती, ते, ता, त बाराखडी हमेशा यामध्ये फॉलो होत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता V1 कधी यूज करणार, आय किंवा अनेक वचनी करता असल्यास. आणि V5 कधी यूज करणार, एक वचनी करता असल्यास. आता V1 मधील V5 मध्ये काय फरक आहे तर V1 म्हणजे जशाच तसं डिक्शनरीतलं वर्ब आणि V5 म्हणजे काय त्या वर्बला लागलेला यस किंवा ES प्रत्यय. म्हणजे ज्याही ठिकाणी एक वचनी करता असेल
तिथं वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय यूज करायचा आहे. कारण इंग्लिशचा जो बेस आहे तो असा आहे, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब, एकवचनी करता एकवचनी क्रियापद, अनेकवचनी करता अनेकवचनी क्रियापद. तर अनेकवचनी क्रियापद असतं ज्याला कुठलाही प्रत्यय नसतो क्रियापदाच्या बाबतीत, नाऊनच्या बाबतीत उलट आहे. आणि जेथे वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय असतो ते एकवचनी क्रियापद असतं. ह्या सरळ सरळ लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. मग आय असेल तर काय घेतो आपण, V1. वी आता या ठिकाणी वी जे आहे, वी म्हणजे आम्ही किंवा आपण एक जण आहेत का, नाही आहे, अनेक आहेत तर V1 वी गो. पा यू एकट्यालाही वापरलं जातं आणि अनेकांनाही वापरलं जातं, पण यूचं जे नेचर आहे ना ते आहे अनेक वचनीचं, म्हणून यू सोबत हमेशा V1 येईल. ही जर घेतला तर V5 येईल, कारण ही म्हणजे तो एक जण आहे. शी जर घेतला तर V5 येईल, कारण ती एक जण आहे. इट एक वचनी असतं, पण इट माणसाला वापरलं जात नाही, तर इथं सुद्धा येईल V5. आय गो, वी गो, यू गो, ही गोज, शी गोज, इट गोज. दे असल तर दे म्हणजे ते अनेक, साहजिकच आहे, V1 येईल. समजा आपण एक जण घेतलं जसं की लता, तर काय येईल, गोज येईल, कारण का एक जण आहे. आणि आपण घेतलं लता अँड गीता, तर गो येईल, म्हणजेच V1 येईल. का, एकापेक्षा जास्त आहेत, आणि एकापेक्षा जास्त असतील तर काय असतं, V1 असतं. आणि एक जण असेल तर काय असतं, V5 असतं. V5 म्हणजे वर्बला सरळ सरळ यस किंवा ईएस प्रत्यय लावणे. मग सेंटेन्सेस इथं आपण शॉर्टली पाहिलोत. आय गो, मी जातो. वी गो, आम्ही जातो. यू गो, तुम्ही जाता. ही गोज, तो जातो. शी गोज, ती जाते. इट गोज, हे जाते. दे गो, ते जातात. लता गोज, लता जाते. लता अँड गीता गो, लता आणि गीता जातात. मग सेंटेन्स पुढं वाढवायचं आहे. आय गो टू क्लासेस. वी गो टू ऑफिस. यू गो टू ऑफिस. ही गोज टू कॉलेज. शी गोज ॲट होम किंवा शी गोज टू होम. इट गोज इन फॉरेस्ट. दे गो टू प्ले क्रिकेट. लता गोज टू ऑफिस. लता अँड गीता गो टू ऑफिस. म्हणजे काय, तर आय, वी, यू, दे यापैकी जर करताय V1 यूज करा. ही, शी, इट किंवा कुठलंही एक जण असेल V5 यूज करा, म्हणजेच वर्बला यस किंवा ईएस ॲड करा. आणि एकापेक्षा जास्त असल्यास V1 यूज करा. यावरून तुमच्या लक्षात येईल ॲक्च्युली सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज कसा करायचा असतो. तर सिम्पल प्रेझेंटसाठी सरळ सरळ काय लक्षात ठेवाल, आय, वी, यू, दे किंवा अनेक वचने करताय V1 यूज करा, म्हणजेच वर्बला कुठलाच प्रत्यय यूज करू नका. ही, शी, इट किंवा एकवचनी करताय तर वर्बला यस किंवा ईएस ॲड करा. आता प्रश्न राहतो, सर यस कधी यूज करायचं आणि ईएस कधी यूज करायचं. सो लेट्स गेट स्टार्टेड टू इट. पा एकवचनी करताय आणि वर्बच्या शेवटी यस, एस एच, सी एच, एक्स, ओ किंवा झेड यापैकी अक्षर असेल तर सरळ सरळ ईएस प्रत्यय लावा. आणि यापैकी अक्षर नसेल शेवटी तर यस प्रत्यय लावा. एकवचनी करता असेल तर V5 करण्यासाठी. जसं की ही पास, करता एकवचनी शेवटी यस आहे तर ईएस ॲड करा. शी वॉश, एस एच आहे, ईएस ॲड करा. इथं घेतला आपण विराट, किती आहे, एक आहे तर यस किंवा ईएस. सी एच आलंय तर ईएस प्रत्यय ॲड करा. समजा आपण इथं लता घेतलं, इथं घेतलं मिक्स, शेवटी एक्स आहे तर ईएस प्रत्यय ॲड करा. ही गो, शेवटी ओ आहे तर ईएस प्रत्यय ॲड करा. झेड आहे, जसं की शी बज, बज म्हणजे गुणगुणणे, झेड आहे शेवटी तर ईएस प्रत्यय ॲड करा. म्हणजेच काय, यस, एस एच, सी एच, एक्स, ओ किंवा झेड
यापैकी अक्षर शेवटी असेल तर यस प्रत्यय ॲड करा आणि नसेल तर यस प्रत्यय ॲड करा. जसं की राम स्पीक, शेवटी यापैकी अक्षर आहे का? यस, एस एस, सी एच, एक्स, ओ, झेड नाही आहे, तर काय करा? तसं अक्षर नसेल तर फक्त यस ॲड करा. फी 5 होऊन जाईल तयार. राम स्पीक्स इंग्लिश, राम स्पीक्स मराठी, राम स्पीक्स हिंदी वगैरे वगैरे. तर जर यापैकी अक्षर आहे तर यस प्रत्यय ॲड करा आणि यापैकी अक्षर नाही तर यस प्रत्यय ॲड करा. पण कधी? जर कर्ता एकवचनी आहे. कर्ता जर अनेक वचनी आहे किंवा आय आहे तर काहीच आपल्याला करायचं नाही आहे. जे वर्ब आहे ते जशास तसं लिहून काढायचं आहे, कारण वर्बमध्ये बदल करता येत नाही. जर आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी करता असेल तर कोणतेही बदल वर्बमध्ये करायचे नाही आहेत. या पद्धतीनं सिम्पल प्रेझेंट टेन्स बनत असतो. आता राहतो वायच्या बाबतीत रूल, जर तुम्हाला फी 5 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा, वाय आहे वर्बच्या शेवटी आणि वायच्या अगोदर स्वर आहे, वावेल आहे. स्वर कोणते आहेत इंग्रजीमध्ये? ए, ई, आय, ओ आणि यू. वायच्या अगोदर जर स्वर असेल तर वर्बला फक्त यस प्रत्यय लावा, वाय ॲज इट इज राहील. जसं की आपण असं घेतलं इथं लता बाय, वायच्या अगोदर यू काय आहे? स्वर आहे, तर इथं यस प्रत्यय लावा, त्या ठिकाणी फी 5 तयार होऊन जाईल. किंवा शी प्ले, वायच्या अगोदर ए स्वर आहे तर काय होईल? सी प्लेज. म्हणजे स्वर आहे वायच्या अगोदर तर वाय ॲज इट इज ठेवायचा आहे आणि वायच्या नंतर यस ॲड करायचं आहे, फी 5 तयार होतो. पण हे बी कधी करायचं आहे? करता एक वचनी असेल तर. आता आपण समजा वाय आहे आणि वायच्या अगोदर व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे. ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर सोडले तर बाकी सगळे काय आहेत? व्यंजने आहेत. वायच्या अगोदर व्यंजन जर असेल आणि फी 5 तयार करायचं आहे तर हे वाय काढायचं आहे आणि वायच्या जागी आय यूज करायचं आहे आणि नंतर एस ॲड करायचं आहे, फी 5 तयार होतो. काय करायचं आहे? वायच्या अगोदर व्यंजन आहे तर वाय काढा आणि आय एस ॲड करा. जसं की टीचर क्लासिफाय. आता क्लासिफायमध्ये वायच्या अगोदर एफ हे काय आहे? कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, तर वाय काढायचा, आय एस ॲड करायचा, फी 5 तयार होऊन जातो. आता आपण लिहिलं द जज जस्टिफाय. तर जस्टिफायमध्ये वायच्या अगोदर व्यंजन आहे, व्यंजन आहे तर वाय काढायचा आहे आणि आय एस ॲड करायचा आहे. म्हणजे वाय असेल आणि त्या अगोदर स्वर असेल तर डायरेक्टली एस ॲड करा. वाय असेल त्या अगोदर व्यंजन असेल तर वाय काढून आय ई एस ॲड करायचा आहे, फी 5 तयार होऊन जाईल. पहा आपण काय शिकलो? आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा अनेक वचनी करता असेल तर फी 1 यूज करायचं आहे, म्हणजेच जशास तसं वर्ब यूज करायचं आहे. बरं, ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एक वचनी करता असेल तर फी 5 यूज करायचं आहे, म्हणजेच वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय ॲड करायचा आहे. आता यस आणि ईएस कसं ॲड करायचं हे सगळं मी समजून सांगितलं आहे. आता आपण या ठिकाणी वर्ब घेऊया बाय. बाय म्हणजे विकत घेणे किंवा खरेदी करणे. ती दरवर्षी नवीन ड्रेस विकत घेते. ती दरवर्षी नवीन ड्रेस विकत घेते. करता आहे शी, म्हणजेच यापैकी आहे, इथं घ्यावं लागेल फी 5. वर्ब आहे बाय तर इथं काय होईल? बाईज. शी बाईज अ न्यू ड्रेस. ती नवीन ड्रेस विकत घेते. प्रत्येक वर्षी
एव्हरी इयर. एव्हरी इयर ती प्रत्येक वर्षी नवीन ड्रेस विकत घेते. आपण वर्ब घेतलं थिंक. थिंक म्हणजे विचार करणे. मी वेगळा विचार करतो. किंवा मी वेगळेपणाने विचार करतो. आय आहे. आय म्हणजे मी. आय असेल तर V1 येणार आहे. वी असेल V1 येणार आहे. यू असेल V1 येणार आहे. दे असेल V1 येणार आहे. अनेक जण असतील V1 येणार आहे. तर इथं सेंटेन्स काय होईल? आय V1 येईल. आय थिंक डिफरंट. आय थिंक डिफरंट, मी वेगळा विचार करतो. पण इथं जर आपण लिहिलं राकेश त्याच्या करिअर विषयी विचार करतो. राकेश त्याच्या करिअर विषयी विचार करतो. तर सब्जेक्ट येईल राकेश. राकेश आहे एक जण, तर एक जण आहे तर V5 येईल. V5 म्हणजे काय? वर्बला यस प्रत्यय लावायचा आहे. राकेश थिंक्स च्या विषयीसाठी येईल अबाउट. अबाउट म्हणजे च्या विषयी. त्याचा त्याची त्याच्यासाठी येईल हिज. राकेश थिंक्स अबाउट हिज करिअर. राकेश त्याच्या करिअर विषयी विचार करतो. म्हणजे इथं रिपीटेड ॲक्शन आहे. तो हमेशा हमेशा विचार करतोय. तर ज्या ठिकाणी एक जण आहे V5 घ्या. आय असेल किंवा यापैकी करता असेल V1 यूज करा. तर या पद्धतीनं सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करता येतो. मग स्टेप बाय स्टेप शिकत राहायचं. सुरुवातीला डेली रुटीन शिकायचं, जसं की आय वेकअप अर्ली, आय ब्रश टीथ, आय वॉश माउथ, आय गो टू क्लासेस, आय लिसन लेक्चर्स, आय कम बॅक, आय गेट फ्रेश, आय वॉच TV, आय हॅव डिनर, आय स्लीप. या पद्धतीनं ज्या रिपीटेड ॲक्शन आहेत त्या शिकायच्या. त्यानंतर कुठेही रिपीटेड ॲक्शन दिसली की समजून घ्यायचं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे.